सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। यावेळी त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। सांगलीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढण्यास तयार आहोत, पण आम्हाला योग्य सन्मान आणि वाटा मिळाला पाहिजे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे। महायुती होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, पण नाही झाली तर आमच्याकडे सर्व ठिकाणी लढण्यासाठी उमेदवार असल्याचं त्यांनी सांगत स्वबळाचा नारा दिला। त्यामुळे एकीकडे मंत्री चंद्रकांत पाटील हे महायुती म्हणूनच लढणार असल्याचं सांगत असतानाच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काय होणार याकडे आता लक्ष लागून राहिलंय। प्रत्येक मंत्र्याला 2-2 जिल्हे दिले। मला आपला सातारा आणि सांगली जिल्हा आहे। आज आपली पहिली बैठक आहे। बजरंग पाटलांनी सांगितलं, मी चंद्रदादाची आता चर्चा करत होतो, भैया आता सुहास भैया थोड्या वेळाने आल्यानंतर माझी चर्चा होईल। मुळात सुरुवातीला आपली भूमिका आहे की महायुतीचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे। म्हणजे आपल्या बाजूनं शिवसेना म्हणून शिवसेनेला प्रतिसाद दिला नाही, शिवसेनेनं आमच्याशी चर्चा केली नाही, असं आपली भूमिका अजिबात नाही। आपलं निश्चितपणे युती करण्याची आपली मानसिकता आहे, पण सन्मानाने युती झाली पाहिजे। शिवसेनेचा मान, योग्य सन्मान आणि योग्य वाटा जागेच्या बदला, तिकिटांच्या बदला हा आपल्या पक्षाचा या ठिकाणी आपल्याला मिळाला तर सन्मानपूर्वक युती करायला आमची कुठेही अडचण नाही। आता कसं आहे, वरखंडी म्हटले की त्यांचं कोणतरी म्हणते तुमचे किती नगरसेवक आहेत, हे खालचे नेते कोणीतरी, खालचे कार्यकर्ते कोणीतरी म्हणत असतील। त्यांचे प्रमुख परत पालकमंत्री मान्य चंद्रकांत दादा आहेत, इतर त्यांचे काय आमदार वगैरे या जिल्ह्यामध्ये आहेत। आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू, हे असं काय नाही की शेवटी आपल्याला महायुतीचं राज्यामध्ये ठरलंय की शक्य होईल तिथं प्रयत्न करा, महायुती करा, तडजोड करा, 2-4 जागा पुढं 2-4 जागा मागं, एवढंच काय हाताला पेटायचं नाही। पण अगदीच जर तुम्ही आपल्याला तुच्छ लेखत असेल, मग तुमचे किती नगरसेवक आहेत जसं वरखंडे म्हटले तसं, तर मग शेवटी आपण सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका घेऊन या ठिकाणी पुढे जाणार आहे। पण आपल्याला आजच्या पहिल्या मेळाव्यामध्ये युती झाली तर युतीमधून लढायचे, नाही युती झाली तर शिवसेना म्हणून आपल्याला लढायचंय। ह्या भूमिकेमधनं आजच्या बैठकीतनं आपल्याला शिवसैनिक हा जेव्हा हा भगवा हातामध्ये घेतो तेव्हा हा शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला शिवसैनिक असतो। काय होतं पूर्वी, जेव्हा मुंबईमध्ये ठाण्याची महानगरपालिका पहिल्यांदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवला, दिघे साहेब होते, त्या काळामध्ये कुणालाही अपेक्षित नव्हतं की ठाण्याच्या महापालिकेवरती भगवा झेंडा फडकेल आणि शिवसेनेचा महापौर ठाण्याला बसेल। कुणाकडे पैसा, अडका, घोड्या, गाड्या काय त्या काळामध्ये होतं। एक विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला की नाही,